महायुतीमध्ये येत्या काळात फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जातंय। याच पार्श्वभूमीवर भाजपने विभागनिहाय बैठका घेऊन चाचपणी देखील केली आहे। तसेच भाजपच्या विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढत असल्याने भाजप आता स्वतंत्र लढण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं जाते। गेले काही दिवस महायुती धुसफूस सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील विसंवादाच्या बातम्या समोर येऊ लागल्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकांनाही गैरहजर राहत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे महायुतीत शिंदे नाराज असल्याचं सांगितलं जातंय। अशातच भाजप आणि शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं बोललं जात होतं, पण आता भाजपने स्वतंत्र लढण्याची तयारी केल्याचं दिसून येतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने याआधीच स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे आतापर्यंत भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढतील असं सांगितलं जात होतं, परंतु एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे भाजप देखील स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याचं बोललं जातंय। मागच्या काही दिवसांपासून भाजपने सदस्य नोंदणीवरही विशेष भर दिलाय। नुकताच भाजपने राज्यात 1 कोटी सदस्य नोंदणीचा टप्पाही पार केलाय। त्यामुळे भाजप दिवसेंदिवस आपली ताकद आणि संघटन वाढवत असल्याचं दिसून येते। इकडे शिंदेंनीही पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित केले। विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांना त्यांनी शिवसेनेत प्रवेश दिलाय। त्यामुळे शिंदे देखील आपलं संघटन मजबूत करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे दोन्ही पक्ष सध्या एकत्र असले तरी भविष्यात स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याचं दिसून येतंय। काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती। या भेटीनंतरच महापालिका निवडणुकांसाठी भाजप मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप मनसेची मदत घेणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे शिंदे बाजूला झाले तर भाजप मनसेसोबत युती करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा।